नेक्स्ट पॉईंट आहे मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल इन्फॉर्मेशन पाहतो आहे. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जर बघितलं तर मेन्स्ट्रुअल सायकल फिमेलमध्ये, ठीक आहे, फिमेलमधून प्रत्येक महिन्याला म्हणजे प्रत्येक 28 ते 29 दिवसाला एक ओव्ह्यूम रिलीज होतो. एक ओव्ह्यूम रिलीज होतो. त्या प्रोसेसलाच म्हणतो आपण मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे. द रिप्रोडक्टिव्ह सायकल इन द फिमेल प्रिमेट्समध्ये ही सायकल आहे. मंकी, एप अँड ह्युमन बीइंग इज कॉल्ड ॲज द मेन्स्ट्रुअल सायकल. द फर्स्ट मेन्स्ट्रुएशन बिगिन्स ॲट द प्युबरिटी. ठीक आहे, 13 ते 14व्या वर्षी सुरुवात होती. अँड इज कॉल्ड ॲज द मेनार्क. मेनार्क म्हणजे काय? मेनार्क म्हणजे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ते मेन्स्ट्रुअल सायकलची स्टार्टिंगची फेज आहे. स्टार्ट होणं त्याला म्हणतो मेनार्क. दुसरं आहे मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे काय? मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होणं. हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. आणि ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती कधी आहे? 28 ते 29 दिवसानंतर काय होणार आहे? रिपीट होणार आहे. ठीक आहे. 1 ओव्ह्यूम इज रिलीज ड्युरिंग द मिडल ऑफ इच मेन्स्ट्रुअल सायकल. आता ओव्हरीमधून ते रिलीज होते. ते कशामधून रिलीज होणार आहे? ओव्हरीमधून. ठीक आहे. इथं प्रोसेस दिलेली आहे. जवळजवळ जे 28-29 दिवस आहेत त्याचं हे दिलेलं आहे आता मेन्स्ट्रुएशनचे. मग इथं जर बघितलं तर हा जो खालचा पॉईंट आहे तो युटेराईन म्हणजे एंडोमेट्रियम लेअर आहे. आणि हे हार्मोनल कोऑर्डिनेशन जे आहे ते बघायचं. बघा, जे पहिला दिवस आहे फिमेलमध्ये 2 महत्त्वाचे हार्मोन्स काम करतात. एक इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन. हे ओव्हरीकडून सिक्रेट केले जातात. आणि दुसरे हार्मोन्स आहेत पिट्युटरी हार्मोन्स. पिट्युटरी ग्लँड जे सिक्रेट करते ते हार्मोन. मग पेपरला प्रश्न असतो कोणता हार्मोन कधी जास्त आहे? स्टार्टिंगला जर इथं बघितलं आता पिट्युटरी हार्मोनचं बघा, स्टार्टिंगला पिट्युटरी हार्मोन्स म्हणजे इथं कोण आहे? FSH आहे. FSH आणि LH. इथं कोण आहे? FSH आणि दुसरा कोण आहे? LH. इथं फेजचं बघितलं तर पहिला दिवस आहे, नंतर 15th डे आहे, आणि थर्ड कोणता आहे? थर्ड म्हणजे महत्त्वाचं कोण आहे? लास्ट म्हणजे 28-29 डेजमध्ये 28-29 डेज. याच्यावरती पेपरला प्रश्न असतो. त्यामुळे आता स्टार्टिंगला जर बघितलं FSH म्हणजे लाल कलर आहे. तो लाल कुठं आहे? वरती आहे. FSHची लेवल ही LHपेक्षा जास्त आहे. FSHची लेवल ही LHपेक्षा काय आहे? जास्त आहे. ठीक आहे. 15व्या दिवशी जर बघितलं तर LHची लेवल ही FSHपेक्षा जास्त आहे. LHची लेवल ही FSHपेक्षा जास्त आहे. आणि ॲट द एंड म्हणजे 28 व 29व्या दिवशी जर बघितलं तर FSHची लेवल ही LHपेक्षा जास्त आहे. म्हणजे स्टार्टिंगला आणि एंडिंगला FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे जास्त असतं. आणि मिडल ऑफ द फेज 15th डेला म्हणजे ज्यावेळेस ओव्हरीमधून रिलीज होणार आहे कोण? फॉलिकल म्हणजेच कोण? ओव्ह्यूम. त्यावेळेस LHची लेवल जास्त असते. LH अँड FSH हे कोणते हार्मोन आहेत? पिट्युटरी हार्मोन आहेत. पिट्युटरी. नंतर दुसरे आहेत ओव्हरीचे हार्मोन्स. ओव्हरीमध्ये 2 हार्मोन आहेत, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आता इथं जर नीट बघितलं तर इस्ट्रोजनची लेवल निर्विवादपणे सर्वात जास्त आहे. ब्ल्यू कलर आहे. इस्ट्रोजन हा 15व्या दिवसापर्यंत मॅक्झिमम आहे. बघा इथं म्हणजे इथून ते इथपर्यंत इस्ट्रोजन इज हायर. इस्ट्रोजन इज द प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. पण मिडलमध्ये कधी हितला फेज जो आहे मध्ये 15 दिवस आणि 28 दिवसाच्या मधला जो फेज आहे तिथं एका ठिकाणी इथं बघा, इथं 21व्या दिवशी. कोणत्या दिवशी? 21व्या दिवशी ॲट द डे ऑफ 21 प्रोजेस्टेरॉनची लेवल ही जास्त होती इस्ट्रोजनपेक्षा. आणि परत ॲट द एंड ज्याची इस्ट्रोची लेवल काय आहे? प्रोजेस्टेरॉनपेक्षा जास्त आहे. इस्ट्रोची लेवल प्रोजेस्टेरॉनपेक्षा जास्त आहे. आता ही डेव्हलपमेंट आपल्याला पाहिजे 1 by 1. हे लेवलचा हा पॉईंट आहे, याच्यावरती पेपरला प्रश्न असतो, त्यामुळं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे जे मेजर इव्हेंट्स आहेत ते मेजर इव्हेंट्स इथं शो केलेले आहेत ऑलरेडी. आता हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे यातल्या लक्षात काय काय ठेवायचे ते ऑलरेडी पहिल्यांदा डिस्कस करूयात. हे डायग्राम तर महत्त्वाचे आहेच. हां, आता हे पेज आधी ॲड झालेलं आहे खरं. हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे
मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे. काय म्हणलं 28 किंवा 29 दिवसांनी डेज नंतर काय करतं ओव्ह्यूम रिलीज होतो. ओव्ह्यूम रिलीज होतो आउट ऑफ द बॉडी. आउट ऑफ बॉडी ऑफ फिमेल, त्याला म्हणतो आपण मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलची स्टार्टचा जो फेज आहे सुरू होणं त्याला म्हणतो मेनार्क आणि एंड होणं त्याला म्हणतो मेनोपॉज. ठीक आहे. नंतर हे ते वेगवेगळे हार्मोन्स पण काम करतात. मेन्स्ट्रुअल सायकलचे आता महत्त्वाचे पॉईंट, मेन्स्ट्रुअल सायकलचे 3 महत्त्वाचे फेज आहेत, 3 फेजेस आहेत. त्यातला पहिला फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज, दुसरा फेज आहे लक्षात ठेवायचं, फक्त नाव लक्षात ठेवायचं, प्रोलिफरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज यालाच म्हणतात प्रोलिफरेटिव्ह. प्रोलिफरेशन होतं, प्रोलिफरेटिव्ह फेज. थर्ड फेज महत्त्वाची आहे, त्याला म्हणतो आपण सिक्रेटरी फेज. सिक्रिशन होणार आहे ते सिक्रेटरी और ल्युटेल फेज. या 3 महत्त्वाच्या फेज आहेत कोणाच्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या. मेन्स्ट्रुअल फेज, फॉलिक्युलर फेज, सेक्रेटरी फेज, जे 28-29 दिवस आहेत त्याच्यामध्ये डिवाईड केलेले आहेत. जो मेन्स्ट्रुअल फेज आहे तो पहिल्या दिवसापासून ते 3 ते 5 दिवसापर्यंतच राहतो मेन्स्ट्रुअल फेज. दुसरा जो फॉलिक्युलर फेज आहे किंवा प्रोलिफरेटिव्ह फेज आहे, प्रोलिफरेशन होणं, प्रोलिफरेटिव्ह फेज जवळजवळ काय म्हणता येईल आपल्याला, जवळजवळ 15 ते 16 दिवसापर्यंत राहतो. आणि त्याच्यानंतरचा जो फेज आहे त्याला म्हणतो सिक्रेटरी फेज. हे 3 ते 5 नंतर ते अप टू 15 डेजपर्यंत राहतो ओव्ह्युलेशनपर्यंत. आणि हा 15 ते 28-29 पर्यंत राहणारा दिवस आहे. 15 ते 29 दिवसापर्यंत राहणारा फेज आहे. आता इथं प्रत्येक फेजमध्ये होतं काय ते महत्त्वाचं आहे. प्रत्येक फेजमध्ये होतं काय ते महत्त्वाचं आहे, ज्याच्यावरती पेपरला प्रश्न असू शकतो. ठीक आहे. मग LHची लेवल कधी आहे, FSHची लेवल कधी आहे, स्टार्टिंगला तर माहिती आहे. स्टार्टिंगला इथं आपण ऑलरेडी पहिल्यांदाच लिहून ठेवलं. स्टार्टिंगलाच काय म्हणलं इथं LHची लेवल, FSH हे पहिल्यांदा आणि शेवटी जास्त आहे. ठीक आहे. जो मधला जो फेज आहे त्या फेजमध्येच FSHची लेवल कमी होते. आता इथं बघ मेजर इव्हेंट इथं शो केलेलं आहे. द सायकल स्टार्ट्स विथ द मेन्स्ट्रुअल फेज. पहिला फेज जो आहे त्याचं नाव काय आहे, मेन्स्ट्रुअल फेज. या मेन्स्ट्रुअल फेज किती दिवसासाठी आहे, 3 ते 5 दिवसासाठी येतो फेज आहे. आणि ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल फ्लो होत असतो. आणि ह्या मेन्स्ट्रुअल फ्लो का होतो, तो एंडोमेट्रियम लेअर जो आहे युटेरसचा तो काय होतो, तो ब्रेक होतो, कम्स आउट थ्रू द वजायना. ठीक आहे. मेन्स्ट्रुएशन ओनली ऑकर्स इफ द रिलीज्ड ओव्ह्यूम इज नॉट फर्टिलाइज्ड. मेन्स्ट्रुएशन कधी होणार आहे, हा जो ओव्ह्यूम रिलीज झालेला आहे तो फर्टिलाइज नाही झाला तर, फर्टिलायझेशन जर नाही झालं तरच हा ओव्ह्यूम काय होणार आहे, रिलीज होणार आहे. Lack of menstruation can be indicative of the pregnancy. However, it may be also caused due to some other underlying causes like stress, poor health. The menstrual phase is followed by the follicular phase. Menstrual phase नंतर कुठली फेज आहे, follicular phase. नाव फक्त लक्षात ठेवायचं. During this phase, the primary follicles in the ovary, primary follicle ची ग्रो होती बघा, grows to become the fully mature Graafian follicle. And simultaneously the endometrium uterus regenerate through the proliferation. म्हणजे एंडोमेट्रियम लेअरचं रिजनरेशन होतं आणि प्रायमरी फॉलिकलचं कन्वर्जन मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमध्ये होतं. मग जो सेकंड फेज आहे कोणता फेज, फॉलिक्युलर फेज. या फॉलिक्युलर फेजमध्ये आत्तापर्यंत पाहिलेल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काय म्हणलं, प्रायमरी फॉलिकल गेट कन्वर्टेड इन टू द मॅच्युअर Graafian follicle, and second thing is endometrium layer regenerate. Endometrium layer regenerate बोर्डला विचारतात त्यामुळे लिहिता आलं पाहिजे. रिजनरेट होतं एंडोमेट्रियम लेअर, काय होतं, रिजनरेट होतं. These changes in the ovary and the uterus are induced by the changes in the level of the pituitary and hormones. आता इथं फॉलिक्युलर फेजमध्ये काही हार्मोन्सच्या लेवल्स आहेत, ऑलरेडी त्या बघितलेल्या आहेत.
हार्मोन्सच्या लेवलमध्ये बघितलं तर आपण काय म्हणलं, मध्ये जर बघितलं मध्ये कोणत्या हार्मोनची लेवल जास्त आहे, LH ची लेवल जास्त होती मध्ये. ठीक आहे. हार्मोन्स, द सिक्रेशन ऑफ द LH gonadotropins and pituitary hormone LH and FSH increases gradually during the follicular phase and stimulates the follicular development as well as the secretion of the estrogen by the growing follicle. मग इथं काय होते, LH आणि FSH या दोघांची लेवल वाढते. LH and FSH both increases causes secretion of estrogen by the ovary. आणि LH आणि FSH हे पीक लेवलला जातात 14th डेला. गोज टू द पीक लेवल ॲट द 14th डे. 14th डेला ते कुठं जातात, पीक लेवल जातात ॲट द मिडल ऑफ द सायकल. ठीक आहे. रॅपिड सिक्रेशन ऑफ द LH लिडिंग टू द मॅक्झिमम लेवल ड्युरिंग द मिड सायकल ऑफ द कॉल्ड एज द LH सर्ज. आता इथे काय म्हणलं आपण, जे मिडल स्टेज आहे तिथे LH ची लेवल खूप जास्त प्रमाणात वाढते, त्याला म्हणतो LH सर्ज. आणि हे कधी होतं, फॉलिक्युलर फेजमध्ये. फॉलिक्युलर फेजमध्ये LH ची जी लेवल आहे ती अचानकपणे वाढते, त्याला म्हणतो LH सर्ज. त्यालाच म्हणतात LH सर्ज. विच इंड्युसेस द रप्चर ऑफ द ग्राफियन फॉलिकल देअर बाय द रिलीज ऑफ द ओव्ह्यूम कॉल्ड एज द ओव्ह्युलेशन. मग LH ची लेवल वाढल्यामुळे काय होणार आहे, ओव्ह्युलेशन होणार आहे. LH ची लेवल अचानकपणे वाढल्यामुळे काय होणार आहे, ओव्ह्युलेशन होणार आहे. हे झालं फॉलिक्युलर फेजमध्ये. LH सर्जमुळं काय झालं आहे, LH सर्जमुळं जो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे तो ब्रेक झाला आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, ओव्ह्युलेशन झालं आहे. काय झालं आहे, ओव्ह्युलेशन झालेलं आहे. द ओव्ह्युलेशन इज फॉलोड बाय द ल्युटियल फेज. ओव्ह्युलेशन नंतर कुठली फेज आहे, ल्युटियल फेज आहे ना. ड्युरिंग विच द रिमेनिंग पार्ट ऑफ द ग्राफियन फॉलिकल ट्रान्सफॉर्म ॲज अ कॉर्पस ल्युटियम. आता ग्राफियन फॉलिकल ते निघून गेला, रिलीज झाला आहे, तर त्याचं कन्वर्जन होतं कॉर्पस ल्युटियममध्ये. द कॉर्पस ल्युटियम सिक्रीट्स द लार्ज अमाऊंट ऑफ द प्रोजेस्टेरॉन हार्मोन विच इज इसेन्शियल फॉर द मेंटेनन्स ऑफ द एंडोमेट्रियम. कॉर्पस ल्युटियम सिक्रेट्स द लार्ज अमाऊंट ऑफ द प्रोजेस्टेरॉन विच इज इसेन्शियल फॉर द मेंटेनन्स ऑफ द एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम लेअरच्या मेंटेनन्ससाठी महत्त्वाचं आहे. सच ॲन एंडोमेट्रियम इज नेसेसरी फॉर द इम्प्लांटेशन ऑफ द फर्टिलाइज्ड ओव्ह्यूम अँड अदर इव्हेंट ऑफ द प्रेग्नन्सी. म्हणजे जर प्रेग्नन्सी राहायची असेल, म्हणजे प्रेग्नंट राहण्यासाठी ते जो ओव्ह्यूम जायगोट वगैरे म्हणजे फर्टिलायझेशन होणार, नंतर तो फर्टिलाइज झालेला जो ओव्ह्यूम आहे म्हणजेच त्याला होणारे जायगोट, तो एंडोमेट्रियम लेअरमध्ये जाऊन एम्बेड होतो, म्हणजे चिटकून बसतो. तो चिटकण्यासाठी हा लेअर मेंटेन पाहिजे. ते मेंटेन करायचं काम कोण करते, प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉनला सिक्रेट कोण करतं आहे, कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम कसा तयार झाला आहे, ग्राफियन फॉलिकल जो ब्रेक झालेला पार्ट आहे, जो रिमेनिंग पार्ट आहे तो करतो तयार, रिमेनिंग पार्ट ऑफ द ग्राफियन फॉलिकल. ड्युरिंग द प्रेग्नन्सी ऑल द इव्हेंट्स ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप्स अँड देर इज नो मेन्स्ट्रुएशन. बरोबर, हा पण पेपरला प्रश्न येऊ शकतो. इन द अब्सेन्स ऑफ द फर्टिलायझेशन द कॉर्पस ल्युटियम डिजनरेट. ठीक आहे. फर्टिलायझेशन जर झालं नाही तर मग कॉर्पस ल्युटियम जर राहिला नाही तर प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायची गरज पण पडणार नाही. दिस कॉजेस द डिसइंटिग्रेशन ऑफ द एंडोमेट्रियम लिडिंग टू द मेन्स्ट्रुएशन मार्किंग द न्यू सायकल. आणि म्हणजे होते काय, कॉर्पस ल्युटियम ब्रेक होणार आहे आणि तो कॉर्पस अल्बिकॅन्सला फॉर्म करतो, ते पुढे घेते असेल. इन द ह्युमन बिंग द मेन्स्ट्रुअल सायकल सीजेस अराउंड द 50th इयर्स ऑफ द एज. म्हणजे 50 वर्षानंतर हे स्टॉप होतं, त्याला म्हणतो मेनोपॉज. सायकलिक मेन्स्ट्रुएशन इज अ इंडिकेटर ऑफ द नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह फेज अँड एक्सटेंड बिटवीन द मेनार्क अँड मेनोपॉज. मेनार्क आणि मेनोपॉजमधला जो पॉईंट आहे त्यालाच म्हणतो आपण मेन्स्ट्रुअल सायकल. हे प्रत्येक वर्षाला तसंच राहतं. ठीक आहे. मग एंडोमेट्रियम लेअर थिक कशामुळे होतो, तर इस्ट्रोजनमुळे होतो. थिक होतो. आणि एंडोमेट्रियम लेअर मेंटेन कशामुळे होतो, तर प्रोजेस्टेरॉनमुळे होतं. प्रोजेस्टेरॉनला सिक्रेट कोण करतं, तर प्रोजेस्टेरॉनला सिक्रेट करणार आहे कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियमला तयार कोण करणार आहे, तर कॉर्पस ल्युटियम तयार होणार आहे ग्राफियन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर जो रिमेनिंग पार्ट आहे त्याच्यापासून. ठीक आहे. इथं पेपरला प्रश्न येऊ शकतो. महत्त्वाचं आहे हे सगळं, महत्त्वाचं होतं. हे झालं मेन्स्ट्रुअल सायकल. हा मेन्स्ट्रुअल हायजीनचा महत्त्वाचा पॉईंट आहे. सॅनिटरी पॅड यूज वगैरे केले पाहिजे किंवा सॅनिटरी नॅपकिन्स यूज केले जातात. ठीक आहे.
हे झालं मेन्स्ट्रुअल सायकल. आता इथं जे हार्मोनल कोऑर्डिनेशन आहे ते महत्त्वाचं आहे. मग इथं प्रोजेस्टेरॉन काम काय करतं, इस्ट्रोजन काय काम करतं, रिलॅक्सिन नावाचं हार्मोन काय काम करतं, ठीक आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे. जे कॉर्पस लुटेयम आहे, कॉर्पस लुटेयम ते इस्ट्रोजनला पण काही प्रमाणात सिक्रेट करत असते, ठीक आहे. अजून एक 3-4 हार्मोन ते सिक्रेट करायचं काम करतं. कोण? कॉर्पस लुटेयम. आता हे ब्रीफमध्ये पाहावं लागणार आहे, कारण की इथपर्यंत जेवढे मेन्स्ट्रुअल सायकलवरती 3 फेज आहेत. म्हणजे बोर्डला जर प्रश्न आला तर 3 फेज आणि प्रत्येकाची थोडी थोडी इन्फॉर्मेशन लिहायची. फॉलिक्युलर फेज नंतर होते ओव्ह्युलेटरी फेज, जे पुस्तकात नाही आहे. मग ओव्ह्युलेशन नंतर झाल्यानंतर परत सिक्रेटरी फेज आहे, ज्यात कॉर्पस लुटेयम त्याचं काम करतं, ठीक आहे. हे झालं NCERT ओरिएंटेड, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि ही डायग्रॅम FSHची लेवल कधी इन्क्रीज कधी होती, डिक्रीज कधी होते, हे झालं मेन्स्ट्रुअल सायकलची इन्फॉर्मेशन, ठीक आहे. मग आपण काय म्हणलं स्टार्टिंगला, आता इथं स्टार्टिंगला काय म्हणलं, हां स्टार्टिंगला काय बघा, स्टार्टिंगला जो आपला हायपोथॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमस तो पिट्युटरी ग्लँडला ऑर्डर करणार आहे. कोणाला ऑर्डर करणार आहे? पिट्युटरी ग्लँडला ऑर्डर करणार आहे की LH आणि FSH यांना सिक्रेट करा, यांना काय करा, सिक्रेट करा, कारण की मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होती, ठीक आहे. त्यातला जो FSHचा जो पोर्शन आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, तो काय करणार आहे? फॉलिकलवरती काम करणार आहे. हां, त्यातला जो FSHचा पोर्शन आहे तो काय करणार आहे? जे फॉलिकल्स आहे त्याची ग्रोमध्ये मदत करणारे, ग्रो करायला हेल्प करणारे, आणि ओव्हरीला तो स्टिम्युलेट करणार आहे. ओव्हरीला काय करणार आहे? तो स्टिम्युलेट, ओव्हरीला तो स्टिम्युलेट करणारे ओव्ह्युलेशन करण्यासाठी. ओव्ह्युलेशन म्हणजे काय करणार आहे? ओव्ह्युलेशनमध्ये ओव्हरीमधून तो ओवा रिलीज होणार आहे, काय होणार आहे? रिलीज. नंतर हे LHचं काम काय आहे? LHचं काम लक्षात ठेवायचं. LH 2 गोष्टी करणार आहेत. LH 2 गोष्टी करणार आहे. LH ओव्ह्युलेशनमध्ये पण मदत करणार आहे. आणि दुसरं LHचं महत्त्वाचं काम आहे कॉर्पस लुटेयम. कॉर्पस लुटेयम जो तयार झालेला आहे, कॉर्पस लुटेयम काय, हे निघून गेल्यानंतर तयार झालेला कॉर्पस लुटेयम, याला सिक्रिशन करायला लावणं. याला काय सिक्रेट करायला लावणं? प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायला लावणं. प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करायला लावणं, हे त्याचं काम आहे. प्रोजेस्टेरॉनचं काम काय? टू मेंटेन द एंडोमेट्रियम लेअर. एंडोमेट्रियम लेअरला मेंटेन करणं. आणि एंडोमेट्रियमला थिक करायचं काम कोण करते? एंडोमेट्रियम लेअरला थिक करायचं काम कोण करतं? इस्ट्रोजन करते. कोण करते? इस्ट्रोजन. मग हे इस्ट्रोजन सिक्रेट कोण करतं? लक्षात ठेवायचं, हे इस्ट्रोजनला सिक्रेट करायला पण हायपोथॅलॅमसच रिस्पॉन्सिबल. इस्ट्रोजनला रिस्पॉन्सिबल, मग डायरेक्ट इस्ट्रोजन. मग ओव्हरीला ऑर्डर केली जाते डायरेक्ट, ठीक आहे. हे झालं मेन्स्ट्रुअल सायकल. याच्यावरती पेपरला प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवायचा आहे.